फर्स्ट मी काय करतो, जो आपण ऍडव्हान्स नोट.js नावाचा जो फोल्डर बनवला होता त्या फोल्डरला मी इथे ओपन करतो CMD मध्ये, किंवा त्याच्या आधी एक मी फोल्डर क्रिएट करतो आणि त्या फोल्डरला नाव देतो MongoDB dev4 नावाचा असा मी एक फोल्डर काय केला इथे क्रिएट केलाय. आणि जो काय फोल्डर मी क्रिएट केलाय त्या फोल्डरला CMD मध्ये ओपन करतो किंवा कमांड प्रॉम्प्ट मध्ये ओपन करतो. आणि कमांड प्रॉम्प्ट मध्ये ओपन केल्यानंतर मला ह्या फोल्डरच्या आतमध्ये Node.js चं एक इन्व्हायरमेंट क्रिएट करायचं, किंवा मी त्याला बोलू शकतो एक ऍप्लिकेशन क्रिएट करायचं, किंवा त्याला सेटअप म्हणू शकतो. मग मला सेटअप क्रिएट करण्यासाठी मी इथे कमांड राईट करतो npm i express, हे एक पॅकेज लागणार आहे मला. त्यानंतर एक EJS नावाचं पॅकेज लागणार आहे. त्यानंतर मला फॉर्म मधला डेटा घेण्यासाठी बॉडी डॅश पार्सर ह्या पॅकेजची गरज आहे. जो काय MongoDB आहे, जो डेटाबेस आहे, तो मला Node.js मध्ये कनेक्ट करायचे असेल तर मला एक मुंगोस नावाच्या पॅकेजची काय गरज. कमांड काय टाकली मी, npm i express EJS बॉडी पार्सर आणि इथे मुंगोस. तर पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर मी ते कमांड टाकतो कोड पेस्ट डॉट, म्हणजे जो काय आपण फोल्डर बनवला होता MongoDB dev4 नावाचा, तो ॲज इट इज आपल्या VS कोडला काय होईल इथे ओपन. आणि ओपन झाल्यानंतर ह्या फोल्डरच्या आतमध्ये मी एक index.js नावाची फाईल बनवतो. index.js नावाची फाईल बनवतो आणि त्या फाईल मध्ये माझा काय असेल, सर्व्हरचा कोड असेल. जसं की मी आता त्या तर माझी इथे फाईल क्रिएट झाली index.js नावाची, आणि ह्या फाईल मध्ये माझा सर्व्हरचा कोड असेल. जसं की मला सर्व्हरचा कोड राईट करण्यासाठी कॉन्स्ट एक्सप्रेस रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये. त्यानंतर आपण कोणतं पॅकेज इन्स्टॉल केले, बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर अजून एक आपण पॅकेज इन्स्टॉल केलं होतं, कोणतं, मॉन्गोस इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मोंगोस. बरोबर आहे का सगळं? एरर का दाखवतंय? ठीक आहे व्यवस्थित. ठीक. त्यानंतर इथे एक व्हेरिएबल घेतला कोणता, ऍप इक्वल टू एक्सप्रेस ओपन राउंड क्लोज राउंड. त्यानंतर आपली एक बॉडी पार्सरची मिडल वेअर असते, काय असते, ऍप डॉट गेट असते का यूज असते, ऍप डॉट यूज असते. त्याच्या आतमध्ये बॉडी पार्सर डॉट URL एन्कोडेड राउंड ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट ओपन आणि त्यामध्ये एक्सटेंडेड कोलन. ठीक आहे, मिडलवेअर झाली आपली. त्यानंतर एक बेसिकची URL असते आपल्या सर्व्हरमध्ये, जशी की कोणती असते बेसिक URL, ऍप डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा दिला, फंक्शन घेतला, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, एक रिस्पॉन्स घेतला, आणि जो काय रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी इथे रेंडर केला. जसं की रेंडर काय करतो, होम डॉट EJS, आणि जी काय होम डॉट EJS नावाची फाईल असणार आहे ते कुठे असणार, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. जसे की एक व्ह्यूज फोल्डर घेतला आणि त्याच्या आतमध्ये होम डॉट EJS, आणि तिथे H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू डे 4.
त्यानंतर आपला जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची नीड असते, जसं की ॲप डॉट लिसन 1000 कोडला सेव्ह केलं, CMD मध्ये आलो, सर्व्हरला रन करण्याची कमांड नोडिमॉन इंडेक्स डॉट js. जशी मी ही कमांड राईट केली तर जे काही आपलं सर्व्हर आहे ते सर्व्हर इथे स्टार्ट झाले. आणि त्या सर्व्हरचं आउटपुट पाहायचं असेल तर आपण कुठे जाणार, ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर मी इथे सर्च करतो localhost:1000. तर इथे आपल्याला वेलकम टू डे 4 असं काहीतरी आपल्याला आउटपुट शो झाले. त्यानंतर मला माझा डेटाबेस कनेक्ट करायचा आहे. काय करायचे, माझा डेटाबेस. मग मला इथे डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी काय करणार मी इथे, सिंपल आपण मुंगूस नावाचं पॅकेज इन्स्टॉल केले, त्याचा यूज करून आपण डेटाबेसला कनेक्ट करणार आहोत. मग त्यासाठी मी इथे एक छोटासा व्हेरिएबल घेतला नाही घेतला काही प्रॉब्लेम, कॉन्स्ट कोणता घेतला, डीबी घ्या किंवा कनेक्ट घ्या किंवा कनेक्शन घ्या. मी इथे कॉन घेतला, कॉन मध्ये डबल एन असतं आहे ना, बरोबर आहे, कॉन डबल एन नसतो का, ओके. कॉन नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि इथे मी सांगतो मुंगोसचा यूज करून आपल्याला डेटाबेस कनेक्ट करायचा. त्यासाठी मुंगोस डॉट कनेक्ट ओपन राऊंड डबल कोड मध्ये काय असते, कनेक्शन URL असते. काय असते इथे, ठीक आहे. बऱ्याच जणांना डाऊट असेल, मी इथे राईट करतो URL. कनेक्शन URL नंतर काय द्यायचं असतो, स्लॅश, आणि स्लॅश नंतर डेटाबेस. मग मला सांगा, जे आपल्याला MongoDBशी कनेक्ट करायची, कनेक्ट करण्यासाठी आपण मुंगूसला सांगितलं मुंगूस कनेक्ट कर, कोणाला, आपल्या MongoDBला. मग कनेक्ट करण्यासाठी इथे काय असते, कनेक्शन URL असते. मग जी आपल्याला कनेक्शन URL असते ते कुठे भेटणार, ऑनलाईन मध्ये, मला सांगा बरं एकदा. ओपन झाले, पक्का. मग ओपन झाल्यानंतर ऍड न्यू कनेक्शन वर क्लिक करायची आणि सेव्ह कनेक्ट. तर इथे बघू शकतो लेफ्ट साईडला जो काही एक लोकल होस्ट काहीतरी आहे त्याच्या पुढे आपल्याला एक ग्रीन सिम्बॉल दिसतोय. तर त्याच्या पुढे आपल्याला इथे 3 डॉट दिसतात आहे, 3 डॉट. जस्ट फक्त त्या 3 डॉट वर क्लिक केलं तर इथे आपल्याला भरपूर सारे ऑप्शन दिसतात, जसं की व्ह्यू परफॉर्मन्स, शो कनेक्शन इन्फो, डिस्कनेक्ट, एडिट कनेक्शन, कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. फक्त त्याच्यावर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली कॉपी कनेक्शन स्ट्रिंग झाली. कोड मध्ये यायचं आणि डबल कोड मध्ये ती कनेक्शनची URL पेस्ट करायची. त्यानंतर त्या कनेक्शन URL नंतर स्लॅश द्यायचा आणि आपल्या डेटाबेसचं नाव, जसं की मी आपला आजचा डेटाबेस बनवतो डे 4 म्हणून. डेटाबेस बनवायची गरज आहे का, फक्त ह्या कनेक्शन URLच्या नंतर स्लॅश द्यायचा आणि आपल्या डेटाबेसचं नाव राईट करायचं. झालं इथं आपलं काम, डेटाबेसशी कनेक्ट झालो आपण, ठीक आहे. त्यानंतर आज मला त्या डेटाबेसमध्ये एक टेबल बनवायचं आहे. टेबल म्हणजे काय, कलेक्शन, बरोबर ना. जसं की MySQL मध्ये आपण तिकडे टेबल म्हणतो आणि इकडे काय म्हणतो, कलेक्शन. आणि एक कलेक्शन असेल आणि त्या कलेक्शन मध्ये कोणाचा, युजरचा डेटा स्टोअर करू आपण. मग युजरचा डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय बनवावं लागेल, रूल्स बनवायला लागतील. रूल्स काय करणार की आमचा जो युजर नावाचा टेबल असणार आहे त्या टेबलच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर असणार आहे आणि त्याचा टाईप कोणता असणार, हे आपण काय करतो, रूल्स मध्ये ठरवतो. पक्का. तर मी इथे एक रूल्स बनवतो, कॉन्स्ट युजर स्कीमा इक्वल टू, कुणाला सांगणार, मुंगूस डॉट स्कीमा ओपन राऊंड क्लोज राऊंड, ओपन करली क्लोज राऊंड, सॉरी, ओपन करली क्लोज करली. आणि त्याच्या आतमध्ये आपण रूल्स ठरवतो, जसं की युजर कडून कोणती कोणती फील्ड घ्यायची, कोणती कोणती इन्फॉर्मेशन घ्यायची मला सांगा. डबल कोड मध्ये मी सांगतो, फर्स्ट आम्हाला घ्यायचंय युजर नेम घ्यायची का, युजर
अंडरस्कोर, ठीक आहे. नाही तर मी असं करतो युजर नेम. आणि जो युजर नेम असणार आहे त्याचा टाईप कोणता असणार आहे? त्याचा स्ट्रिंग टाईप असणार आहे. आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये माहिती आहे ना कोणते कोणते टाईप आहेत. ठीक आहे, स्ट्रिंग घेणारे नेमचा टाईप. त्यानंतर सेकंड आपण फील्ड घेणार आहोत युजर मोबाईल, आणि त्या मोबाईलचा टाईप कोणता ठेवायचा मग? नंबर. अजून काय इन्फॉर्मेशन घ्यायची? युजर ईमेल, आणि त्या ईमेलचा टाईप कोणता असणार? स्ट्रिंग असणार. त्यानंतर अजून काय घ्यायची? युजरची ऍड्रेस घ्यायचा. ठीक आहे, हे मी असं राईट करण्यापेक्षा मी काय करतो, युजर अंडरस्कोर असं व्यवस्थित दिसेल असं मला वाटतंय. युजर अंडरस्कोर मोबाईल, आणि इथे युजर अंडरस्कोर अंडरस्कोर काय अंडरस्कोर असेल. आणि अजून काय घ्यायचं म्हणला तुम्ही? युजरचा. ठीक आहे, इथे असं मी राईट करू युजर अंडरस्कोर ऍड्रेस. त्या ऍड्रेसचा टाईप कोणता असेल? स्ट्रिंग असेल. अजून काय घ्यायची ऑनलाईन मध्ये मला सांगा बरं, फील्ड सांगा. युजरची अजून काय इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो? पिनकोड घ्यायचा. अरे डिटेल मध्ये गेला अनिकेत तू तर. जेव्हा आपण सिटी कंट्री घेणार तेव्हा आपण पिनकोड घेऊ ना. पासवर्ड घ्यायचा. वैष्णवी म्हणते पासवर्ड घ्यायचा. पासवर्ड घेऊ शकतो. संदीप म्हणतो एज. ठीक आहे, एज पण घेऊ आपण. चालतंय. मग इथे मी राईट करतो युजर अंडरस्कोर एज, आणि त्या एजचा टाईप कोणता असणार? संदीप नंबर टाईप असणार. बरोबर ना, नंबर. त्यानंतर अजून काय घ्यायचं? बस बस करायची. ठीक आहे, बस. ठीक आहे, फक्त मी काय करतो, जो एज आहे त्या एजला मी वरती राईट करतो. आहे ना, व्यवस्थित वाटेल ना आपल्याला, थोडस व्यवस्थित स्ट्रक्चर दिसेल. बनवले आपण रूल्स. फक्त रूल्स बनवलेत आपण. काय केलेत? फक्त रूल्स बनवले. मग त्या रूल्सला फॉलो करायचं सांगायचे असेल तर आपण काय करणार? कॉन्स्ट युजर मॉडेल इक्वल टू मुंगूसला सांगणार मुंगूस मॉडेल ओपन राऊंड क्लोज राऊंड. त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये पहिला काय असतो? टेबलचं. टेबलला नाव काय ठेवायची? युजर. तिकडे जाऊन काय होणार? इथे युजर गेलंय, तिकडे जाऊन काय होणार? युजर्स होणार ऑटोमॅटिकली. म्हणजे काय, आपण हे रूल्स बनवले. कोणते रूल्स? युजर स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. ते कोणासाठी लागू करायचे? झालं. इथं कोडला मी सेव्ह करू. कोडला सेव्ह केलं. ठीक आहे, सेव्ह करायचं. ठीक आहे, इथं तर फंडा समजलाय. कोड मी सेव्ह केला, आउटपुट पेजला गेलो, एकदा रिफ्रेश केलं, ऑटोमॅटिकली आपल्या त्या सॉफ्टवेअरमध्ये डे4 नावाचा डेटाबेस क्रिएट होईल, आणि त्याच्या आतमध्ये एक युजर्स नावाचा टेबल क्रिएट होईल. आपल्याला सर्वांना माहिती आहे. बट आपला डे4 नावाचा एक डेटाबेस आहे, आणि त्या डेटाबेसच्या आतमध्ये एक टेबल आहे. कोणता? युजर. बरोबर. उद्या जाऊन टीचर नावाचा टेबल क्रिएट करायचा आहे. कोणता? टीचर. तर काय करणार आपण? त्या टीचरचे पण असतील असे रूल्स. बरं, त्या रूल्सला फॉलो करायची सांगायची असेल मग त्याचं पण असेल इथे एक मॉडेल. बरोबर. त्यानंतर डिपार्टमेंट नावाचा एक टेबल असेल त्यामध्ये. मग काय असणार? त्या डिपार्टमेंटचे पण काय असणार? इथे रूल्स असणार, आणि त्या रूल्सला फॉलो करायची सांगायची असेल तर त्याचं काय असणार? इथे मॉडेल असणार. बरोबर. त्यानंतर स्टुडंट नावाचा टेबल आहे अजून, तर त्याचे काय असतील? इथे रूल्स असतील. बरोबर. मग इथे काय प्रॉब्लेम होतोय की आपण प्रत्येक टेबल बनवायचे असेल तर आपल्याला इथे रूल्स बनवायला लागतील, आणि आपण index.js मध्ये असे रूल्स बनवत गेलो तर इथे थोडा गिचमिट का आला पाहिजे. कोड व्यवस्थित वाटतोय का? वाटतोय का? सपोज आज आपला एकच टेबल आहे, त्यामुळे एकच रूल झाले, व्यवस्थित कोड दिसतोय. बट उद्या जाऊन आपल्या डेटाबेस मध्ये 10,000 टेबल आले तर index.js मध्ये ते व्यवस्थित दिसेल का? मग आज आपण काय करू? त्या रूल्सला सेपरेट करू. आज चालतंय? कसं करायचं ते सांगतो. मला सांगा, व्ह्यूज फोल्डर मध्ये काय असतं?
व्ह्यूज फोल्डर असतो, आहे ना व्ह्यूज फोल्डर, त्याच्या आतमध्ये काय असतं? कोणत्या? EGS फाईल, बरोबर. त्यानंतर पब्लिक नावाचा फोल्डर असतो, त्यामध्ये काय असतं? CSS असते, फोटोज असते. फक्त फोटोज असतात का? व्हिडिओ नसतात? PDF नसतात? ओके, सगळ्यात जावास्क्रिप्ट नसते वाटतं का? असते नसते का जावास्क्रिप्ट? ठीक आहे. पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये ठीक आहे, CSS, जावास्क्रिप्ट आणि जे काय आपल्याला PDF, व्हिडिओ, फोटोज, ETC जे काय असेल ते असते, ते आपल्या पब्लिक फोल्डर मध्ये असते, बरोबर. मग त्याच प्रकारे अजून एक फोल्डर असतो. ओके, काय असतो? अजून एक फोल्डर असतो, कोणता? मॉडेल नावाचा. काय असतो? मॉडेल नावाचा फोल्डर असतो. जसं की मॉडेल नावाचा मी फोल्डर क्रिएट केला आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये आपले रूल्स असतात. जसं की MongoDBचे जे रूल्स असतात ते कुठे असतात? त्या मॉडेल नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये. जसं की मला आता रूल्स बनवायचा युजर नावाच्या टेबलसाठी, मग त्या मॉडेल टेबलच्या आतमध्ये मी एक फाईल बनवली user.js आणि ह्या फाईलमध्ये माझे रूल्स असतील. कुणाचे? युजरचे. कुणाचे असतील रूल्स? युजरचे. मग जसं की मला रूल्स बनवण्यासाठी कुणाकुणाची गरज आहे? एक तर गरज आहे मला मुंगूसची, त्या मुंगूसला मी इथे इम्पोर्ट करतो, म्हणजे रिक्वायर्ड करतो. मुंगूस इक्वल टू रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मुंगूस झालं इथे. जसे की तुमच्या असतो राऊट साठी एक राऊट नावाचा फोल्डर असतो, बरोबर ना. त्याच प्रकारे मग आपले जे काही मॉडेल असतात त्या मॉडेलसाठी एक फोल्डर असतो मॉडेल नावाचा, आणि त्याच्या आतमध्ये असतात, जसे की मला बनवायचं युजर साठी एक मॉडेल, त्यासाठी मी फाईल बनवली user.js आणि ह्याच्या आतमध्ये काय असणार? आपल्या युजरचे रूल्स आणि मॉडेल. मग मला सांगा, रूल्स बनवण्यासाठी कॉन्स्ट एक व्हेरिएबल घेऊ युजर स्कीमा इक्वल टू, रूल्स बनवायचे असेल तर mongoose डॉट स्कीमा ओपन राऊंड ओपन करली क्लोज करली, आणि ह्याच्या आतमध्ये आपले रूल्स असतात. जसे की रूल्स कोणते कोणते? युजर अंडरस्कोर नेम, त्याचा टाईप कोणता असेल? स्ट्रिंग. त्यानंतर अजून आपल्याला काय घ्यायची? युजर अंडरस्कोर मोबाईल, मोबाईलचा टाईप नंबर. अजून आपल्याला काय घ्यायचं? त्याचं मेल घ्यायचं, बरोबर ना. तुम्ही सांगितलं मला जसं की युजरचा मेल पण घ्यायचा, त्या मेलचा टाईप स्ट्रिंग. त्यानंतर अजून मला कोणतरी बोललं होतं युजरची एज, त्याचा टाईप नंबर. त्यानंतर लास्ट मध्ये आपण घेऊ युजरचा आणि त्याचा टाईप ठेवू आपण इथे स्ट्रिंग. बनवले रूल्स, आणि रूल्स बनवल्यानंतर त्या रूल्सला फॉलो करायचे असेल तर आपण काय सांगणार? कॉन्स्ट युजर मॉडेल इक्वल टू mongoose डॉट मॉडेल, आणि त्याच्या आतमध्ये इथे काय असतो? पहिला डबल कोड मध्ये टेबलचा, जसं की टेबल कोणाचा आहे? युजर, आणि तिकडे जाऊन पुन्हा काय होणार? युजर्स होणार. आणि जे रूल्स बनवलेत युजर टेबल साठी ते कुठे येतं? युजर स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये, ते इथे अटॅच करून झालं काम आपलं. इथे बनवले रूल्स. आता जे हे रूल्स बनवले, ठीक आहे, रूल्स बनवले, त्या रूल्सला आपण फॉलो करायला सांगितले, बट आपल्याला डेटा सेव्ह करायची असेल तर आपल्याला हा युजर मॉडेल आपल्याला index.js मध्ये लागतोय. मग काय करणार की ह्या user.js फाईल मधून आपण ह्या युजर मॉडेलला पाठवून देऊ तिकडे. मग पाठवण्यासाठी काय लाईन आहे? काय? मॉड्यूल काय एक्सपोर्ट आहे? एक्सपोर्ट आहे का? एक्सपोर्ट मॉड्यूल्स का मॉड्यूल आहे? ऑनलाईन मध्ये काय आठवतंय की नाही तुम्हाला? केलंय ना तुम्ही? हे सांगा मला. हा युजर मॉडेल पाठवायचा आहे ह्या पेजवर, काय मॉड्यूल्स काय एक्सपोर्ट आहे का काय? अरे आठवतंय की नाही? ऑनलाईन मध्ये मला पण आठवत आता. बस थांबायचे किती मग? ठीक आहे, अनिकेत म्हणतो एक्सपोर्ट. ठीक आहे, एक्सपोर्ट अनिकेत. ठीक आहे, संदीप म्हणतोय मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट. ठीक आहे, आपण ते ट्राय करू. मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स
आणि काय एक्सपोर्ट करायचे आपल्याला, हा युजर मॉडेल एक्सपोर्ट करायची. आणि जो एक्सपोर्ट केलाय तो आपल्याला कुठे लागतोय, index.js मध्ये. मग त्याला आपण इथे काय करणार, रिक्वायर्ड करणार. कोणाला, युजर मॉडेलला. इक्वल टू रिक्वायर, कुठून रिक्वायर्ड करायचं आहे आपल्याला, मॉडेल नावाच्या फोल्डर मधून. त्यासाठी $./ मॉडेल नावाचा फोल्डर, त्याच्या आतून आपल्याला युजर नावाच्या फाईल मधून इम्पोर्ट करायचं. त्याचं म्हणजे आपण लोकेशन सांगितलं. झालं इतर फंडा. ह्या कोडला मी सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं. काही एरर आलाय की इथे, नाही आला. ठीक आहे, लोड होते, थोडस वेट करू आपण. आणि जसं मी त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये पाहतोय, एकदा रिफ्रेश केलं त्या सॉफ्टवेअर मध्ये, आणि इथे बघा day4 नावाचा डेटाबेस क्रिएट झालाय आणि त्याच्या आतमध्ये युजर नावाचा टेबल आहे का. त्याच्यामध्ये काय इतर पॉइंट समजलाय ऑनलाईन मध्ये, ऑनलाईन मेंबर. तर आपण इथे डेटाबेस कनेक्ट केलाय आणि जो काय आपला मॉड्यूल आहे तो वेगळा बनवलाय. ओके, तर मी आता काय करतो, home.jss फाईल मध्ये एक फॉर्म बनवतो. काय करतो रे, फॉन्ट नाही बरोबर, अरे फॉर्म बनवला, फॉर्मला ऍक्शन दिलं मी स्लॅश, त्याला मेथड कोणती असणार, पोस्ट. त्या फॉर्म मध्ये आपण फील्ड घेणार एंटर युजर नेम, BR घेतला. त्यानंतर एक इनपुट बॉक्स घेतला, त्या इनपुट बॉक्सला मी टाईप दिला इथे टेक्स्ट. त्यानंतर त्या इनपुट बॉक्सला मी नेम देतो. ऑनलाईन मेंबर सगळे लक्ष द्या, नंतर टाईप करा, ज्याचं राहिले त्याने नंतर टाईप करा, आधी लक्ष द्या. तर नेम घेतलं, त्याला नेम देऊ आपण user_name. कुठलं दिलंय मी नेम, जे मी मॉड्यूल बनवताना, जे रूल्स बनवताना जे मी नावं दिले होते तेच मी नेम मध्ये नावं राईट करतोय. त्यानंतर BR घेतला, इथे सांगतो एंटर मोबाईल, त्याचा एक BR आणि इथे एक इनपुट बॉक्स, त्याला टाईप दिला मी इथे मोबाईलला नंबर. त्याला नेम काय द्यायचं, युजर मोबाईल दिलाय का, user_मोबाईल दिला असेल, माझं असं वाटतं user_मोबाईल. एक BR, एक BR ने भागणार नाही आपलं काम, आपल्याला 2 BR लागतील. त्यानंतर थर्ड फील्ड घेतली एंटर ईमेल, एक BR घेतला, एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला टाईप दिला मी इथे ईमेल, त्याला नेम देऊ आपण user_email. त्यानंतर 2 BR टाकले इथे आणि त्यानंतर फील्ड कोणती आपली इंटर, एक BR घेतला, त्यानंतर एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला टाईप दिला मी इथे नंबर आणि त्याचा नेम द्यायला लागेल आपल्याला इथे user_, फक्त एज दिलंय का चेक करू मी एकदा, फक्त एज दिलंय आपण. ओके, मग तिथे पण आपण फक्त एज देऊ. त्यानंतर 2 BR घेतले आणि इथे सांगतो मी एंटर ऍड्रेस, एक BR घेतला, एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला टाईप काय देऊ मी इथे, इनपुट बॉक्स घ्यायचा टेक्स्ट एरिया घेऊ. ओके, त्याला नेम देऊ आपण इथे ऍड्रेस. त्याला आयडीची काही गरज नाहीये, आयडीला रिमूव्ह करून टाकतो आहे ना. त्यानंतर अजून इथे 2 BR घेतले आणि एक बटन घेतला आणि त्या बटनला नाव काय द्यायचं, सेव्ह, सबमिट म्हणायचं, सबमिट म्हणा. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केले तर जो काय आपला फॉर्म होता तो फॉर्म इथे मला शो झालाय. मी जो काय हा H1 आहे ते H1 ला गायब करतो. तर इथे आपला फॉर्म दिसतोय. मग त्या फॉर्म मध्ये मी एक युजर नेम राईट केलं, जसं की माझं नाव राईट करतो ABC. त्यानंतर माझा एक मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी टाकली ABC ची, माझी एज टाकली 21 आणि माझा ऍड्रेस टाकला बालिका आश्रम रोड
अहमदनगर. ओके. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं, जो काय डेटा होता तो डेटा कुठे गेला? स्लॅश सेव्हच्या URL. कोणत्या मेथडने गेला? पोस्ट मेथडने. मग जी काय स्लॅश सेव्हची URL आहे ते कुठे बनवणार आपण? index.js मध्ये. मग इथे app डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा दिला, एक फंक्शन दिलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट एक रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स भेटल तो रिस्पॉन्स कशा देईन आपल्याला? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. सेंड नाही, बॉडी मध्ये डेटा येतो. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं तर मला डेटा नाही आला. का नाही आला ऑनलाईन मध्ये? ऑनलाईन मध्ये का डेटा नाही आला मला? ऑनलाईन मेंबर. ठीक आहे. अनिकेत काय म्हणते? पोस्ट मेथड. काय केलंय इथे? मेथड कोणती? पोस्ट मेथड. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर मला इथे डेटा भेटलाय. आता भेटलाय काय काय भेटलाय तर आपण पाहू. नेम भेटलाय, मोबाईल भेटलाय, ईमेल भेटलाय, एज भेटली आणि ऍड्रेस भेटलाय. मग जो काय हा डेटा आहे, हा डेटा मला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. कोणत्या? युजर नावाच्या. बरोबर. मग MongoDB मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण कोणाला सांगतो? युजर मॉडेलला. आपण युजर मॉडेलला इकडे बोलून घेतलंय ना, युजर मॉडेल आपल्याला इथे गरज आहे. मग आपण युजर पेज वरून त्याला इकडे बोलून घेतलं. युजर मॉडेल रिक्वायर्ड कुठून? मॉडेल नावाचा फोल्डर, आणि त्याच्या आतमध्ये युजर डॉट JS फाईल मधून आपण त्याला काय केलं? इथे बोलून घेतलंय. मग आपल्याला आता डेटा सेव्ह करायचा. आपण कोणाला सांगणार? युजर मॉडेलला. डेटा आणायचा आहे, कुणाला सांगणार? युजर. डेटा डिलीट करायचा, कुणाला सांगणार? युजर मॉडेल. म्हणजे काय आपलं काम आहे ते कोणाला सांगणार आपण? युजर मॉडेल. मग मला डेटा सेव्ह करायचा, तर मी इथे काय सांगणार? एक व्हेरिएबल घेतला, डेटा इक्वल टू अवेट युजर मॉडेल. काय? युजर मॉडेल आमचा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय, तो डेटा काय करतो? सेव्ह. झालं. आता इथे अवेट यूज केलंय तर इथे आपल्याला यूज करायला लागणार आहे आणि जो काय डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्या डेटा नावाच्या व्हेरिएबलला मी सेंड करतो. म्हणजे डेटा सेव्ह झालाय की नाही ते आपल्याला समजेल. जसं आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर इथे मला डेटा शो झालाय आणि त्याच्यासोबत मला काय भेटलं? इथे ID अंडरस्कोर ID भेटलाय. मग ID भेटला की आपण समजून जायचं आपला डेटा काय झालाय, चेक करायचा सॉफ्टवेअर मध्ये. इथे आलो, कंट्रोल R केलं तर आला इथे डेटा. नेम, मोबाईल, ईमेल, एज, ऍड्रेस आलंय. पक्का समजलंय? ठीक आहे. त्यानंतर फक्त आपला ह्या पेजवरून डेटा गेला पाहिजे, आपलं पेज चेंज झालं पाहिजे का? नाही. त्यासाठी मला काय करायला लागेल? इथे जो आपण रिस्पॉन्ड डॉट सेंड केलंय, मी इथे रिस्पॉन्ड डॉट काय करतो? रिडायरेक्ट. कुठे रिडायरेक्ट करणार? स्लॅशला. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं आणि रिफ्रेश केल्यानंतर अरे एरर आला रे. CMD मध्ये आलो, चेक करतोय, काही एरर नाहीये. आउटपुट पेजला आलो, फॉर्म शो होतोय. ओके. इथे मी माझं नाव टाकलं, जसं की युजर नेम दत्ता, मोबाईल नंबर टाकला माझा असं एक, आणि माझी एक ईमेल ID टाकली, आणि इथे माझं एज टाकलं 21. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं, फक्त त्या फॉर्म मधून डेटा गेला. पेज चेंज झालंय का? जसं मी त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो, एकदा रिफ्रेश केलं तर डेटा आला, इथे आलाय. म्हणजे आपला सक्सेसफुली डेटा काय झालाय? स्टोअर झालाय. आता मला काय करायचे? जो काय डेटा डेटाबेस मध्ये आहे तो एका टेबल मध्ये मला शो करायचा आहे. तर त्यासाठी मी काय करतो? ते एक URL बनवतो, app डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश लिस्ट, कोमा घेतला, एक फंक्शन बनवला, आणि त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असेल, दुसरं असेल रिस्पॉन्स, आणि इथे मी रिस्पॉन्ड डॉट रेंडर करतो. काय करतो? रेंडर काय करणार? लिस्ट डॉट EJS फाईल. आणि जी काही फाईल असेल EJS फाईल ती कुठे असणार? व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि त्या लिस्ट डॉट EJS मध्ये H1 मध्ये मी सांगतो युजर लिस्ट. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केला कोड ब्राउझर, आणि इथे मी स्लॅश लिस्ट टाकलं तर मला कोणतं पेज शो झालं? इथे युजर लिस्ट. आता मला काय करायची
की डेटाबेस मधून डेटा आणावा लागेल लिस्ट डॉट इजेस मध्ये डेटा शो करण्यासाठी. मग आपल्याला डेटा आणायचा आहे तर आपण कुणाला सांगणार? युजर मॉडेल, बरोबर ना. मग इथे मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला where डेटा इक्वल टू अ वेट, आणि कुणाला सांगणार? युजर मॉडेल आम्हाला डेटा काय करायचा आहे? आणायचा. त्यासाठी युजर मॉडेल डॉट फाइंड ओपन राऊंड आणि त्याच्या आतमध्ये ओपन करले आणि क्लोज करले झाले. एवढी लाईन राईट केली आणि जो काय डेटा येईल तो डेटा आपल्याला ह्या व्हेरिएबल मध्ये येईल. मी जस्ट इथे डेटा आलाय का नाही तो कन्सोल मध्ये प्रिंट करतो आहे ना. ठीक आहे, कन्सोल मध्ये करतो. कन्सोल डॉट लॉग मध्ये मी तो डेटा प्रिंट करतो. कोणता? डेटा नावाचा व्हेरिएबल. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. एकदा इथे कोड रिफ्रेश केला, थोडस वेट करू. ठीक आहे, माझा ब्राउझरचा प्रॉब्लेम आहे, तो थोडस वेट करायला. अरे एररच आलाय. काय एरर आलाय ऑनलाईन मध्ये सांगा बरं. ऑनलाईन मध्ये अरे काय एरर आहे? अरे बाकीचे आहेत का नाही मीटिंग मध्ये? अनिकेत बोलतोय फक्त. ठीक आहे, ठीक आहे. इथे आपण अवेट यूज केले, फक्त तिथे काय यूज करायचे आपल्याला? असिंक यूज करायचं राहिले. मग इथे मी राईट करतो असिंक. जसं आउटपुट पेजला आलो, एरर सॉल्व्ह झालाय ना. ओके, आउटपुट पेजला आलो. एकदा इथे रिफ्रेश केला कोड, ब्राउझरला रिफ्रेश केलाय, तर मला इथे युजर डॉट लिस्ट दिसले. आणि जो काय आपण डेटा प्रिंट केलाय तो कुठं केलाय? कन्सोल मध्ये आलाय. कन्सोल मध्ये आलाय ना इथे. काय काय आलंय? युजर आयडी आलाय, नेम आलाय, मोबाईल आलाय, ईमेल आलाय, एज आली ना, ऍड्रेस आलाय. किती आले डेटा? 2. मग हा डेटा आपल्याला काय करायचंय? इजेस फाईलला पाठवायचा. तर त्यासाठी आपण काय करणार? इथे कोमा देणार, करली ओपन केला, क्लोज केला, आणि डबल कोड मध्ये मी सांगतो जो डेटा पाठवणार आहे तो लिस्ट व्हेरिएबल मध्ये कोमा दिला, आणि डेटा कशात आहे? डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये पाठवला डेटा. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं मी ब्राउझर. अरे ब्राउझर, अरे मला ब्राउझरचा थोडासा प्रॉब्लेम असेल, किंवा मला एरर आलाय. काय एरर आलाय? काय एरर आलाय आता इथे? काय वापरलंय? कोमा वापरलाय. ऑनलाईन मध्ये आता आठवतंय तुम्हाला एरर काय आहे? ठीक, कुणाला समजलं एरर? मी तुम्ही बघत होता. अनिकेत, ठीक आहे, अनिकेतने टाकले. परत डेटा लिस्ट, काय लिस्ट डेटा, काय एरर आहे? कोण मला एररचा? काही जणांना समजलं एरर काय आहे. काय एरर आहे? अरे ऑनलाईन मेंबर, अरे बोला तुम्ही. यश म्हणतोय लिस्ट डेटा, लिस्टच्या जागी डेटा टाका. संदीप म्हणतोय कोमा टाका. चुकीचं आहे. इथे काय असतं? हे लिस्ट हा काय दिलाय मी? कोणत्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवायचा आहे तो व्हेरिएबल इथे राईट करतो, आणि इथे कोणता डेटा पाठवायचा तो डेटा नावाचा व्हेरिएबल. इथे चुकलंय काय? अनिकेतने बरोबर सांगितलं. इथे काय? कोमाच्या जागी काय असतं? साप चावल्यासारखं चिन्ह, म्हणजे कोलन म्हणतात त्याला. जसं मी हा कोड टाकला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे, तर झाला माझा एरर सॉल्व. आणि जो मी डेटा पाठवलाय तो डेटा दिसतोय का? फक्त डेटा पाठवलाय, प्रिंट केलाय का? डेटा कशात पाठवलाय? लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. लिस्ट डॉट इजेस मध्ये आलो, आणि इथे मी काय घेतलं? एक टेबल घेतला. त्या टेबलच्या आतमध्ये एक टी आर घेतला, टी आर मध्ये टीएच घेतला, आणि इथे पहिलं काय प्रिंट करायचे? म्हणजे एस आर नंबर म्हणजे सिरियल नंबर. सेकंड आपण प्रिंट करू युजर नेम, त्यानंतर युजर मोबाईल. पक्का? युजर मोबाईल करायचा प्रिंट, मोबाईल, आणि त्यानंतर आपल्याला प्रिंट करायची युजर ईमेल, आणि युजरची एज, फक्त मी एज राईट करतो आहे ना, आणि युजरचा ऍड्रेस. एवढा डेटा आपल्याला प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जो काय डेटा पाठवलाय तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये? लिस्ट नावाच्या व्हेरिएबल. मग इथे मी काय करतो? जो काय आपला इजेसचा सिंटॅक्स आहे तो ओपन केला, डेटा कशात आला? लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. लिस्ट डॉट
मॅप राऊंड ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये एक फंक्शन, त्या फंक्शन मध्ये काय भेटतं आपल्याला, एक आयटम भेटते, सेकंड भेटतो आय भेटतो म्हणजे इंडेक्स नंबर, ओपन करली क्लोज करली. जो काय आपला इजेसचा सिंटॅक्स आहे तो ओपन केला क्लोज केला, आणि इथे पण ओपन केला आणि क्लोज केला, इथे पण ओपन अँड क्लोज. आणि त्याच्या आतमध्ये एक काय घेतला टीआर, टीआरच्या आतमध्ये टीडी, आणि पहिला आपल्याला प्रिंट करायचा आहे सिरियल नंबर. त्यासाठी इजेसचा सिंटॅक्स ओपन केला इक्वल टू काय राहणार इथे i+1, इजेसचा सिंटॅक्स क्लोज. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केला कोड तर इथे 1 2 प्रिंट झालंय. त्याच प्रकारे आपल्याला प्रिंट काय करायची, युजरचं नाव. मग इथे मी काय सांगणार, आयटम डॉट युजर अंडरस्कोर नेम. जसं नेम प्रिंट केलंय त्याच प्रकारे मोबाईल, जसा मोबाईल प्रिंट केलाय त्याच प्रकारे ईमेल. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, झाला इथे डेटा प्रिंट. त्यानंतर काय आहे इथे, युजरची फक्त एज आहे, आणि एज नंतर सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी तर झालाय सगळा डेटा प्रिंट. पण आपल्याला टेबलमध्ये शो नाही हवा, मग सिंपल त्या टेबलला आपण इथे देऊ विड्थ किती 100%, त्याला बॉर्डर देऊ 1. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, झाला डेटा शो. ऑनलाईन मेंबर अवघड आहे का काही, तुम्ही ऍज इट इज सेम जसं आज आपण युजरचा डेटा घेतला आणि तो डेटाबेस मध्ये स्टोअर केला आणि तो टेबल फॉर्मॅट मध्ये शो केला, तर तुम्ही काय करायचं, डिपार्टमेंट चा फॉर्म मधून डेटा घ्यायचा, तो डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा आणि तो एका लिस्ट मध्ये किंवा टेबल फॉर्मॅट मध्ये शो करायचा. हा पहिला डेमो राहील, आणि दुसरा राहील तुमच्याकडे बुक. असे 2 करड ऑपरेशन तुम्हाला करायचे आहेत, डिपार्टमेंट आणि सेकंड बुक. दोन्ही मी ग्रुपवर तुम्हाला शेअर करतो, सर्वांनी कंप्लीट करायची. ग्रुपवर शेअर नाही केला हे बुक आणि डिपार्टमेंटचे तरी चालेल, पण जो आपला आता क्लासमध्ये झालाय त्याची रेकॉर्डिंग मला ग्रुपवर हवी. समजलंय ऑनलाईन मध्ये काय म्हणलोय मी, डिपार्टमेंट आणि बुक हे जे तुम्ही कंप्लीट करायचे, बट ग्रुपवर शेअर नाही करायचे. उद्या मी लेक्चर मध्ये चेक करेन. फक्त तुम्हाला जे आपलं क्लासमध्ये झालंय त्याची रेकॉर्डिंग आज ग्रुपवर शेअर करायची. समजलंय. सार्थक डबल सांगायची, काय सांगू डबल मी, कोणता टॉपिक मला ते सांग, का सगळंच सांगायचे. टास्क ठीक आहे, जसं की आता आपण काय केली, युजरची इन्फॉर्मेशन घेतली, नाव मोबाईल नंबर ईमेल वगैरे वगैरे, आपण अशी इन्फॉर्मेशन घेतली आणि ती डेटाबेस मध्ये स्टोअर केली. तुम्ही काय करायचं, डिपार्टमेंटचा एक फॉर्म बनवायचा, ती डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन घ्यायची, डेटाबेस मध्ये स्टोअर करायची आणि ती इन्फॉर्मेशन एका टेबल मध्ये शो करायची. जसं की आता आपण युजरची इन्फॉर्मेशन ह्या फॉर्म मधून भरतो, बरोबर. ह्या फॉर्म मधून डेटा भरला की तो डेटा कुठे जातो, आपल्या डेटाबेस मध्ये, आणि डेटाबेस मधून डेटा येतो कुठे, ह्या टेबल फॉर्मॅट मध्ये. असे तुम्हाला 2 डेमो बनवायचे, एक बुकवर आणि दुसरा बनवायचा आहे डिपार्टमेंटवर. ठीक आहे, समजलंय सार्थक. बाकीच्यांना, आणि जो आता क्लासमध्ये झालाय त्याची रेकॉर्डिंग मला ग्रुपवर शेअर करायची. समजलंय ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण सगळ्यांचे डेमो चेक करणार आहोत उद्याच्या लेक्चरला. ओके, त्यामुळे सगळ्यांनी लेक्चर जॉईन करायची, त्यानंतर आपण पुढचा टॉपिक. ठीक आहे, कोणते राहिले, एक राहिले डिलीट आणि अपडेट. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण तो घेऊया. बस आज